आणि यानंतर आता बातमी आहे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांसाठी महामार्ग सुस्थितीमध्ये व्हावा यासाठी अनेक नेत्यांनी महामार्गाची पाहणी केली आणि त्यानंतर आज आदित्य ठाकरे देखील पाहणी दौरे करणार आहेत। दौऱ्यादरम्यान ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। वडखळ जवळच्या डोलवी इथून ते आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार असून नागोठणे इंदापूर माणगाव इथं सुरू असलेल्या बायपास कामांची देखील ते पाहणी करतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरे देखील पाहणी दौरा करतात। त्यानंतर आदित्य ठाकरे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। संध्याकाळी रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील रस्त्यांची दुरावस्था, स्थानिक उद्योजकांच्या विविध समस्या ते जाणून घेणार आहेत। आणि दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भामध्ये मुंबई गोवा महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। पाहूयात। मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी आज युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत। मी सध्या मुंबई गोवा महामार्गावर आहे आणि माणगाव बायपासचं जे सुरू असलेलं काम आहे ते आपण येथे पाहतोय। खरं तर 80% हे काम पूर्ण झालंय, मात्र रेल्वे विभागाच्या परवानग्या नसल्यामुळे या ठिकाणी जो ट्रॅकवर उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल आहे तो देखील या ठिकाणी रखडलेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळे हा बायपास आहे तो पूर्ण होण्यासाठी विलंब लागताना पाहायला मिळतोय। खरं तर आदित्य ठाकरे पेण जवळ असणाऱ्या वडखळ जवळील डोलवी येथून या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीला आहे ती सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर ते इंदापूर माणगाव या रखडलेल्या बायपासचा देखील आढावा घेणार आहेत। खरं तर 15 दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव सण आहे। या गणेशोत्सव सणासाठी या मुंबई गोवा महामार्गावरून या कोकणकरांना सुस्थितीत आणि सुखकर प्रवास करता यावा यासाठी अनेक नेत्यांनी या ठिकाणी दौरे करून आश्वासनं देखील दिलेली आहेत। मात्र या गणेशोत्सवासाठी देखील यंदाच्या या गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणकरांना हा महामार्ग सुस्थितीत आणि सुखकर प्रवासासाठी उपलब्ध होईल का असा खरा तर प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे आजच्या या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे संबंधित अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने या संदर्भात जाब विचारतायत हे देखील आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सातत्याने सरकार करून नवे दावे करून नव्या घोषणा होत आहेत की आम्ही ह्या तारखेला हा पूर्ण रस्ता करू, परंतु अद्याप हा रस्ता झालेला नाही आहे। आणि मग नागोठणे असेल, माणगाव बायपास असेल, हा देखील अद्याप झालेला नाही आहे आणि पुढे देखील होण्याचे काही संकेत दिसत नाही आहेत। त्याच्यामुळे मुंबईकरांना होणारा त्रास याची स्वतः आदित्यसाहेब ठाकरे पाहणी करणार आहे।